तर चला आज बनवूयात कांद्याच्या पाण्याचे मुठे. सोप लावली होती ना, मग ते शिल्लक राहिले होते, तर त्यांना मग थोडं धुवून चाळणीमध्ये ठेवलं, पाणी झडू दिलं. त्यानंतर छान निवडून घेतलं आणि बारीक बारीक असं कट करून घेतलं, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मग त्यामध्ये टमाटर, सांबार, हिरवी मिरची आणि मेथी छान बारीक बारीक कट करून टाकली. आणि मग मीठ मसाले जे पण तुम्हाला टाकायचे आहे, पण मी त्यामध्ये थोडं तीळ आणि जिरा पण ॲड केला. कसंच ते नाही काही थंडीमध्ये थोडं हे खूप छान वाटतं, वड्या, डुबुक वडी, मुठे, कांद्याच्या पाण्याचे वडे, त्याची पोळी, है ना. मग ते सर्व टाकून मी छान एकजीव मिक्स करून घेतला आणि थोडं लसण पण टाकलं होतं बारीक बारीक. तसंच ते सोबतच एकजीव केलं ना, छान एकजीव होते. नाहीतर मग ते आटा टाकल्यावर ना प्रॉपर ते एकजीव होत नाही. मग मी त्यामध्ये तांदळाचा आटा टाकला आणि हो, नवीनचा घ्याल तर खूप जास्त बेटर आहे, मस्त वाटते ना. मग बघा असं डो तयार केलं. मग हे डो तयार झालं, त्यानंतर मग एका भांड्यामध्ये पाणी घेतलं, त्याला छान थोडं उकळी दिलं, मग त्याच्यावर चाळणी ठेवली, त्याला थोडं तेल लावलं आणि मग बघा असे मोठे मी बनवत गेले आणि त्यामध्ये ठेवत गेली. तर तुम्ही पाहू शकता. मग त्यानंतर मी त्यावर तेल लावली आणि त्याला मग मी वाफेवर शिजायला ठेवून दिले 15 ते 20 मिनिट कमी आचवर. मग थोड्या वेळाने बघितलं, बघा माझे मुठे तयार आहेत. आहे ना, मस्त दिसत आहेत ना आणि खायला सुपर टेस्टी वाटतात. माझ्या मुलीला खायला दिली, तिने गरम आहे हा, लेकिन बहुत टेस्टी बनी. ही माझी आजी ना पहिले खूप बनवायची गाईज, तर कमेंट करून सांगा. सांगा मग कुणी कुणी खाल्ले आणि कुणाकुणाकडे बनवतात. आणि हो, हे खूप हेल्दी आहेत हा, नॉन ऑइली आहेत ना, लहानपणी खूप खाल्लो आपण.